हे गणित पाहणार आहोत. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 12 ने गुणले असता गुणाकार 126 ने वाढतो, तर ती संख्या पर्यायातील कोणती? आणि पर्याय दिलेले आहेत 12, 24, 66 आणि 18. बघा, हे गणित आजच्या आपल्या पेपर मध्ये आलं होतं आणि बऱ्याच मुलांचं बरोबर पण आलंय, पण या गणिताला तुमचा वेळ खूप गेला. बरोबर, बऱ्याच मुलांनी काय केलं, मग आता हे पर्याय आहेत, या पर्यायाला 5 ने गुणलं विश्वराज आणि 12 ने पण गुणलं आणि काय केलं, त्यातला फरक काढला. त्यामुळे हे गणित सोडवायला तुमचा वेळ किती गेला? एवढा वेळ आपल्याला परीक्षेत असतो का? नसतो. कुणी कुणी असं केलं, कुणी कुणी केलंय बघा. म्हणजे जवळजवळ आपल्या वर्गातल्या सर्व मुलांनी या पद्धतीने गणित सोडवलं. त्यामुळे काय झालं, तुमचा वेळ गेला. तर आता आपण हे कमी वेळात कसं गणित सोडवायचं शाल्वराज पाहूया. तर बघा, इकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचे. शाल्वराज समोर उभा राहून इथं लक्ष दे. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी कितीने गुणले? 12 ने. मग आपण काय करायचंय, ज्याने गुणायचं होतं त्याच्याऐवजी दुसऱ्या संख्येने गुणले. 5 आणि 12 त्यातला फरक पहिल्यांदा काढायचा. मग आपण फरक काढूया. 12 वजा 5 किती फरक आला रे? किती फरक आला? 7. ओके. तर या 7 ने आपण या 126 ला जेवढा गुणाकार वाढलाय त्याला काय करायचंय, भागायचंय. बघा, 126 भागिले 7. 7 एक 7 किती राहिली? 5. हा, वरून घेतला 6. 7 ते 8 56. म्हणजे ती संख्या कोणती? 18. किती कमी वेळात आलं आहे की नाही? की दोन्हीतला फरक काढायचा. जो फरक येईल त्याने याला भागायचं, म्हणजे उत्तर आलं 18. आपण काढलेलं 18 हे उत्तर बरोबर आहे का नाही त्याचा आपण काय करूया, पडताळा करूया. म्हणजे आपली कृती बरोबर आहे का नाही हे कळेल. पण तुम्ही परीक्षेत पडताळा करायला वेळ वाया घालवायचा नाही. तर आपण बघूया की 18 गुणिले 5. 18 पंचे किती रे? 9. व्हेरी गुड. पाडापाट आहे. पाडापाट नसेल तर तुम्ही गुणाकार करू शकताय. आणि इथं पण दुसरा करूया. 18 गुणिले 12. 12 एकटी 96. 12 एके 12 आणि 9 व्हेरी गुड. 216 आलेले. आता आपल्याला बघा, या संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 12 ने गुणलं तर उत्तर कितीने वाढतंय? 126. या दोघीच्या उत्तरामधला आपण काय करूया, फरक काढूया. 216 वजा 90. बघा, 606. 11 मधून 9 गेले, बरोबर. आणि 81 आलं का नाही? 126. म्हणजे आपलं उत्तर 18 हे बरोबर उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत वेळ वाया घालवायचा नाही. अनेक गोष्टी आहेत की आपल्याला अवघडाकडून सोप्याकडे आणतात आणि त्याचा उपयोग आपण गणितात करायचा आहे. या कृत्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. ही 12 वजा 5 फरक आला 7. त्या 7 ने जो गुणाकार वाढलाय त्याला भागायचे. उत्तर सुटकीत निघणार आहे. आवडलं का?